नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत मराठ्यांनी बांधलेला शेवटचा गड अशा ओळख असणाऱ्या आणि त्याचबरोबर या गडाला सोनोरीचा किल्ला या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण याचा जो बेस आहे तो सोनोरी गावातून स्टार्ट होतो, त्यामुळे याला सोनोरीचा किल्ला असंही ओळखलं जातं। आणि आपण आज आलेलो आहोत मल्हारगडावरती। मल्हारगड हा पुण्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरती आहे। पुण्यापासून जवळपास 30-1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तुम्ही 1 तासामध्ये या गडाच्या पायथ्याशी येऊ शकताय आणि ट्रेक खूप छोटा आहे। इथपर्यंत तुम्ही खाली बघू शकताय। हा जो खाली रोड दिसतोय इथपर्यंत आपल्या गाड्या येतात आणि आपल्याला एक 5 ते 10 मिनटं वर चढून आल्यानंतर आपण पोहोचतो चोर दरवाजापाशी। तर हा जो चोर दरवाजा आहे हा अतिशय छोटा चोर दरवाजा आहे। आपण इथून जाणार आहे तर तुम्हाला येथून खाली वाकून जावं लागेल आणि एकच व्यक्ती इथून जाऊ शकेल इतकीच वाट इथे दिलेली आहे। जेव्हा तुम्ही चोर दरवाजा चढून वरती येत आहे त्यानंतर तुम्हाला हा गडाचा व्ह्यू पाहायला मिळेल। तर चोर दरवाजा चढून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला लगेचच ही एक छोटीशी विहीर दिसेल। सध्या यामध्ये काही पाणी नाही आहे। तेथून थोडंसं पुढे गेलात की तुम्हाला एक दुसरी विहीर लागेल। ही विहीर थोडी आकाराने मोठी आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा होतं। इथेच डाव्या बाजूने तुम्हाला बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता लागेल। तर बालेकिल्ला हा गडावरतीच केलेला एक छोटासा गड किंवा किल्ल्यावरती केलेला एक छोटासा किल्ला असं आपण म्हणू शकतो। तर इथून आम्ही वरती पोहोचलो आहे आणि लगेचच आपल्याला डाव्या साईडला तळघराकडे जाण्यासाठी रस्ता सापडलेला आहे। तर हे जे तळघर आहे हे काही शिवभक्तांना गडावरती साफसफाई करत असताना याचे अवशेष सापडले आणि त्यांनी थोडी साफसफाई करत थोडे खोदकाम केल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण तळघर पाहायला मिळाले। आम्ही हे तळघर खाली उतरून पाहिले आणि सद्यस्थितीला हे तळघर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे। आम्ही हे तळघर बघून पुढे निघालो। त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करून मुजरा करून आम्ही निघालो मंदिराकडे। तर इकडे आपल्याला 2 मंदिरे भेटतात, एक महादेवाचं मंदिर आणि एक दुसरं खंडोबाचं मंदिर। तर त्याच्या दर्शनासाठी आम्ही गेलो। आपण मगाशी ज्या वाटेने आलो ते चोर वाटेने आलो। म्हणजे तुम्ही जर झेंडेवाडी काळेवाडी या गावामधून येत असाल तर तुम्ही येताना चोर वाटेने येता आणि जर तुम्ही सोनोरीमधून येत असाल तर तुम्हाला संपूर्ण ट्रेक चढवून यावं लागेल। गडाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर हा गड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाची बांधणी करण्यात आली होती आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला गड म्हणून या गडाची ओळख आहे। आणि यानंतर
महाराष्ट्रामध्ये गड बांधले गेले नाहीत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बनवला नसून 1775मध्ये भिवराव आणि कृष्णाजी पानसे जे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते त्यांनी बनवला होता.